हरिनामाचा गजर करत माऊलीची पालखी साताऱ्यामध्ये दाखल झालेली आहे। काल लोणंद परिसरात मुक्काम होता। आज या ठिकाणी पालखी रवाना झालेली आहे आणि नुकतीच तरडगावमध्ये पालखी आलेली आहे। आज दुपारी 1 वाजता रिंगण होणार आहे आणि लाखो भाविक सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण माऊलीचे भक्त हे आज त्या ठिकाणी तरडगावमध्ये दाखल झालेले। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार, आपल्या समवेत आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकोंबरे। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही सगळे भाविक घेऊन आज या ठिकाणी आलेला? अख्ख्या महाराष्ट्रातून विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी मोठ्या संख्येनं पंढरपूरला निघालेले आहेत। आळंदीवरून येणारी पालखी कालच लोणंदला त्याचं आगमन झालं। सातारा जिल्ह्यातले मंत्री महोदय प्रशासनानं त्यांचं स्वागत केलं। आज आमच्या जावली तालुक्यातले वारकरी आमचे संदीप परमणे महाराज यांच्या नेतृत्वाखाली तरडगाव गावी या आपल्या रथाला भेट देण्यासाठी, विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं सर्व भाविक आमच्या तरडगाव या ठिकाणी आलेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं जावली तालुका हा सुद्धा सांप्रदायिक तालुका आहे। दत्तात्रय महाराज कळंबे असतील, बाकीची सर्व महाराज मंडळी असतील, आमचे नलवडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिंडी पुढं आलेली आहे आणि त्यांच्याच भेटीला आम्ही सर्वजण आज तरडगावामध्ये आलो आहे। आणि खऱ्या अर्थानं सर्व भाविक मनोभावे विठुरायाचं दर्शन घेतील आणि विठुरायाला आम्ही विनंती करतो की ह्या सर्व भाविकांना, आमच्या या लोकांना सुख आणि समृद्धी लाभू दे, अशी आम्ही त्या ठिकाणी याचना करतो। पाऊस 8 दिवसापासून थांबलाय, वरुण राजाला काय सांगाल विठुरायाच्या चरणी? विठुरायाला आम्ही विनंती करू की पाऊस हा नेहमीप्रमाणे जसा पडतो तसा पुन्हा पाऊस या ठिकाणी येऊ दे आणि आमच्या शेतकऱ्यांची भरभराटी होऊ दे, अशी आम्ही विठुरायाला सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो। नक्कीच गेल्या 15 वर्षापासून आपण हा दिंडीचा उपक्रम सुरू ठेवलेला आहे। आज तरडगावमध्ये आज पहिलं रिंगण आहे, कसं बघता? नक्कीच आज आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसाहेब भोसले, त्याचसोबत आमचे दत्तात्रय महाराज कळंबे ज्यांनी वारकरी संप्रदाय जपला, त्याचसोबत माझे मार्गदर्शक आदरणीय वसंतभाऊ यांच्या प्रेरणेनं गेली 15 वर्ष आम्ही जेवढे लोक येतील आमच्या जावली तालुक्यात भागातून, त्या लोकांना जाता येत नाही, माझ्या माई भगिनी यांना आम्ही तिथं नेतो मोफत। तिथं जाऊन त्या दिंडीसोबत आम्ही पायी चालतो। आता आज आम्ही तरडगावचं उभं रिंगण बघतो, त्याच्यानंतर आपले नलावडे महाराज यांच्या कीर्तनाचा स्वाद घेतो। तिथं अन्नदान असतं, जेवण करतो आणि ही पुन्हा लोक गाडीत सुखरूप बसून आम्ही तिथले तर जागच्या जागी पोचवण्याचं कार्य करतो। ही सेवा आम्हाला ही लोक देतात, यांचा बहुंदान मला नक्कीच अभिमान आहे। नक्कीच काही महिला वारकरी या ठिकाणी आलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। काय सांगाल ताई, आज गेल्या किती वर्षापासून आपण तुम्ही इथे येत आहे? रामकृष्ण हरी, 5-7 वर्ष झालं मी या वारीमध्ये। तरडे साहेब त्याचं नियोजन करून सगळ्यांना महिलांना मोफत वारीचं दर्शन घडवतात। आत्ता आम्ही तरडगावमध्ये पोचलो आहोत विठुरायाच्या भेटीसाठी। तर त्यांनी खूप छान नियोजन करून महिलांना सुखरूप नेलं आहे। नक्कीच दऱ्याखोऱ्यातून, वाडी वस्तीतून, कड्याकपाऱ्यातून आणि दुर्गम भागातून वारकरी विठुरायाचं दर्शन, माऊलीच्या पालखीचं दर्शन, एक नजर तरी माऊलीच्या पादुकाचं दर्शन व्हावं, पालखीचं दर्शन व्हावं आणि याच एक नजर ही पूर्णतः या पालखीकडे असते। दुर्गम भागातून आलेले हे भाविक आज तरडगावचं पहिलं रिंगणाचं दर्शन घेतील। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।